ते सकाळी सकाळी नाश्ता करायला बसले होते आणि नाश्ता काय होता तर रात्रीची राहिलेली खिचडी होती. तर खिचडी खूप छान लागते. रात्री मी एक्स्ट्राच बनवते कधी खिचडी बनवली तर ती खायला खूप छान लागते. आणि तो रॅकवरचा पसारा तुम्ही इग्नोर करा. आणि भांडे कमी काढलेले आहेत मी, कारण शंभू भांडे घेऊन खेळतो, त्याच्यामुळे भांडे कमी काढलेले आहेत आणि ते एका जागेवर व्यवस्थित राहत नाहीत, ते कसेही पडलेले असतात त्याच्यामुळे. आणि आज ना पाऊस कमी पडलेला होता, म्हणजे पाऊस आलेलाच नव्हता. आज ऊन पडलं होतं आणि खाली पण कोरडं झालं होतं. आणि सकाळी उठल्यापासून शंभू मागे लागला होता की आता पाऊस आला नाही, मला खाली घेऊन चल म्हणून. कारण पाऊस असल्यामुळे आम्ही काही खाली जात नव्हतो, त्याला घरातच खेळायला लावायचे. आणि हे बघा, त्याचं चप्पलचं एक साईड तुटलं होतं चिटकवायचं, आणि त्याला म्हटलं की दुसरा चप्पल आहे तो घाल, पण नाही, त्याला हा तुटलेला चप्पल, हा पण तुटलेलाच होता, म्हणजे त्याला व्यवस्थित येत नव्हता. आता त्या छोटा होता आणि त्याचे पाय जरा थोडे मोठे झालेत आता, नाही, पण त्याला तो चप्पल घालायचा होता. त्याला हा पण एक चप्पल होता, हा तर त्याने एकदा पण चप्पल घातलेला नाही, आणलेला तसाच ठेवलेला आहे. छोटा होता तेव्हा आणलेला होता, पण तो म्हणला नको नको, मला हे पण घालायचं नाही चप्पल. आता त्या चप्पलने व्यवस्थित त्याला व्यवस्थित चालता पण येत नव्हतं, तरी पण त्याला तोच घालायचा होता. म्हटलं ठीक आहे घाल. तर आता खाली वगैरे खेळलो आम्ही, भरपूर वेळ खेळलो, कारण आता जास्त दिवस झाला आलोच नव्हतो खाली, कारण दररोज पाऊस होता त्याच्यामुळे. आणि आता ना आज काय झालं होतं, आमचं सिग्नलच गेलं होतं टी व्हीचा, टी व्ही चालतच नव्हता. नाही तर काय होतं की तो थोडा वेळ टी व्ही बघतो, मग त्याच्यासोबत थोडा वेळ खेळते मी, अभ्यास घेते, असं होतं. पण आज काय झालं होतं की नेटवर्कच नव्हता, त्याच्यामुळे ना याला मला दिवसभर आता असं खेळवावं लागत होतं, आणि काही मग त्याला वेगवेगळे खेळ घ्यावे लागत होते आणि त्याचा अभ्यास घ्यावा लागत होता. कारण छोटा आहे तोपर्यंत एन्जॉय करायचं, कारण काय होतं ना, मुलं मोठे झाले ना तर ते मग आपल्या आपल्या मित्रमैत्रिणी ह्याच्यामध्येच राहतात, ते आपल्याकडे लक्ष पण देत नाहीत त्याच्यामुळे. आणि तो मजाक मस्ती करत करत ते आई त्याला शिकवत होते मी, तर त्याला येत होतं तरी पण तो माझीच मजाक करत होता, म्हणून हसत होता, आणि तेवढाच एन्जॉय पण झाला. आणि मग दुसरे जे घरातली कामं असतात आपले ते आवरून घेतले. त्याला थोडंसं बस म्हटलं, कारण नेटवर्क आमचा दिवसभर नव्हता. आणि हे काय पीठ होतं माझं आणलेलं, मी गावाकडून आणलं होतं, पण हे असंच पडून होतं, कारण डब्यामध्ये दुसरं पीठ होतं, त्याच्यामुळे हे असंच कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलं. डब्बा वगैरे घासून आज त्याच्यामध्ये पण पीठ भरून ठेवलं होतं मी. आणि आम्ही दोघे असं का बसलो माहिती आहे का, तर शंभूने पप्पांना ऑरेंज आणायला सांगितले होते, तर पप्पांना नेमका आज लेट झाला, त्याच्यामुळे त्यांची वाट बघत तो असा गॅलरीमध्ये थांबला होता की मला पप्पाला बघायचे कधी येणार आहेत म्हणून. तर त्याची ओढ बघा पप्पाला भेटण्यासाठी.